चर्मकार जाती प्रबोधन परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत करत असताना विचारपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन मेश्राम साहेब, याचबरोबर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष भानुदासजी विसावे जे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, याचबरोबर आदरणीय संगीताताई शिंदे मॅडम, याचबरोबर या मंचावरती उपस्थित असणारे विविध चर्मकार जातींच्या ज्या संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या महाराष्ट्रातल्या संघटनांचे अध्यक्ष जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जे आपली भूमिका मांडणार आहेत, याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे दादा महाराज पनवेलकर, याचबरोबर या परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे सर्व उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी स्वागत करत असताना मला या विचारपीठावरून जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आणि जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने चर्मकार जाती प्रबोधन परिषदेच्या निमित्ताने आपण आज काय सल्ला घेतला पाहिजे, काय धडा घेतला पाहिजे आणि आपल्या बांधवांपर्यंत काय विचार घेऊन गेलं पाहिजे आणि कृतीत काय उतरवलं पाहिजे, या संदर्भाने मी माझी भूमिका अगदी रोखठोकपणे या आपल्यासमोर मांडणार आहे। गुरु रविदासांचं जे आंदोलन होतं बांधवांनो, ते मानवमुक्तीचं आंदोलन होतं, ते भक्तीचं आंदोलन नव्हतं, तर ते मानवमुक्तीचं आंदोलन होतं। आणि हे मानवमुक्तीचं आंदोलन चालवत असताना त्यांनी ज्यांची जी जयंती आहे ती जयंती आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ती 15 फेब्रुवारीला आहे आणि म्हणून 15 फेब्रुवारी ही जी युनिक तारीख आहे त्या युनिक तारखेचा आपण सर्वांनी अवलंब करणं आवश्यक आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं। आणि 10 ऑक्टोबर हा जो त्यांचा स्मृतिदिन आहे त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सुद्धा आपण त्याच पद्धतीने कार्य आणि त्यांची स्मृतिदिन आणि जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्नरत राहावं अशी मला या आपल्या निमित्ताने आपल्यासमोर एक विनंती करावीशी वाटते की ज्यामधून जो विचार आहे तो वैश्विक विचार आणि जो सर्वांपर्यंत विचार घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे मार्गदर्शक राहणार आहे। गुरु रविदासांचं जे थोरपण आहे हे त्या तत्कालीन संतांना आणि त्यानंतरच्या संतांनासुद्धा माहीत होतं आणि म्हणून त्यांच्याविषयी संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध असा अभंग आहे। ते म्हणतात की निवृत्ती ज्ञानदेव सोपान चंगाजी मेरे जी के है नामदेव नागजन मित्र नरहरी सुनार रविदास कबीर सगे मेरे। हा अभंग आपल्याला सांगतोय की त्यांनी रविदासांना आणि कबीरांना माझे सगे आहेत, माझे सोयरे आहेत, माझ्या जवळचे आहेत, अशा पद्धतीची भूमिका ही संत तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे। म्हणजेच आम्हाला या संतांमध्ये असणारा जो समन्वय आहे तो समन्वय या ठिकाणी सहजपणे लक्षात येतो आणि म्हणून चर्मकार जातीच्या ज्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा समन्वय असणं किती गरजेचं आहे हे या निमित्ताने आपण नोंदवून घेतलं पाहिजे। त्यांच्या बाबतीमध्ये संत सेना महाराजांचा एक खूप छानसा अभंग आहे की संत सेना महाराज म्हणतात की वेद ही झूठा शास्त्र ही झूठा भक्त कहा से पछाणी जा जा ब्रह्मा तू ही झूठा झूठी साके न मानी गरुड़ चढ़ा जब विष्णु आया साच भक्त मेरे दो ही धन्य कबीरा धन्य रविदासा गावे सेना नावी। मी कुणाला धन्यता देतोय तर मी धन्यता देतोय कबीरांना, मी धन्यता देतोय रविदासांना। म्हणजे रविदासांना धन्यता देणाऱ्या रविदासांचा विचार शिरोधार्य मानून वागणारे संत सेना महाराज होते हे आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्यांच्या बाबतीमध्ये गुरु नानकांनीही फार महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे की गुरु नानकसुद्धा त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या विचारधारेचा अनुयाय करत होते, त्या विचारावरती ते चालत होते। ही गोष्ट आपल्याला या निमित्ताने मला सांगायला आनंद वाटतोय। आणि म्हणून गुरु रविदासांचे ज्या अनेक दोहे आहेत, अनेक ज्या साख्या आहेत, त्या ज्या लोकांनी ते स्वीकारलं ते लोक आज या सर्वांमधून कर्मकांडातून मुक्त होऊन प्रगतीच्या वाटेवर आहेत हे आपल्याला सहजपणे लक्षात येतंय। ज्या शीख बांधवांनी संत नामदेव आणि गुरु रविदासांचे दोहे आपल्या रोजच्या जे गुरु ग्रंथ साहेब आहे त्याच्या पठणामध्ये, त्याच्या वाचनामध्ये, त्याच्या मननामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये आणलेत आणि म्हणून आज आपण बघू शकतो की शीख बांधव प्रगतीच्या एक शिखरावरती पोहोचलेले आहेत। शीख महिलासुद्धा बघा, ते कोणत्याही कर्मकांड उपासतापास करत नाहीत मॅडम, तर त्या या सगळ्या बाबतीमधून कर्मकांडातून मुक्त झालेल्या आहेत आणि म्हणून त्यांचे शरीर आम्हाला धष्टपुष्ट दिसतात आणि विविध क्षेत्रामध्ये ते टॉपर आहेत। ही गोष्ट आम्हाला निश्चितपणे या निमित्ताने दिसून येते। हिचाही आम्ही
अवलंब करणं आणि यामधून शीख घेणं फार महत्त्वाचं आहे. गुरु रविदासांच्या अनेक दोह्यामधून आम्हाला सामाजिक जी जाणीव आहे आणि सामाजिक जी जागृती आहे या संदर्भात झालेलं काम सहजपणे लक्षात येतं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की पराधीनता जे आमच्या चर्मकार समाजातल्या विविध जाती आणि नव्हे बहुजन समाजामध्ये असणारी ही जी कीड आहे की जे पराधीनता, लोकावरती अवलंबून राहायचं, ती पराधीनता पाप आहे. अशा पद्धतीची साखी संत रविदासांची आहे. ते म्हणतात पराधीनता पाप है जान लेऊर मीत, रविदास दास पराधीन को सभी समजे हीन. हे सगळे त्याला हीन समजतात, त्यांच्यासोबत कोणी प्रीत करीत नाही. आणि म्हणून यामधून आम्ही शीख घेणं, आमची जी पराधीनता आहे ती पराधीनता टाकून देऊन दुसऱ्यावरती अवलंबून न राहता स्वावलंबी होणं गरजेचं आहे. ज्या स्वावलंबीतेसाठी आम्हाला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सांगितलं होतं की तुमची मती, नीती, गती, वित्त आणि स्वाभिमान हे जर तुमच्यापर्यंत यायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षण हा, विद्या हा एकमेव मार्ग आहे. आणि म्हणून आज त्या मार्गावरती चालून आम्ही आमची प्रगती करणं, त्या वाटेनं जाणं फार महत्त्वाचं आहे. ज्या 5 गोष्टी आमच्याकडे यायच्या असतील तर त्याच्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ज्या रविदासांनी आज आम्हाला रविदासांच्या नावावरती आज बऱ्याचदा कर्मकांडामध्ये आमचा चर्मकार समाज गुंतलेला आहे. जो वेद पाखंडासारखा त्याचं आचरण करतो, त्या वेदावरती रविदासांनी हल्ला केला, प्रहार केला. आणि त्यांनी एका ओळीमध्ये सांगितलंय की चारी वेद करो खंडती, जन रविदास करे दंडोती. 4ही वेदांचं खंडन, हे वेद थोतांड आहेत, ह्या वेदामध्ये काहीही तथ्य नाही, अशी भूमिका गुरु रविदासांनी घेतलेली आहे. आणि तरीही आज आमचे काही लोक ज्या वेदांचं आणि त्या लोकांचं फॉलो करतात, हे फार चुकीचं आहे. हे या निमित्ताने आम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. ज्या धर्माच्या नावावरती आम्हाला भंडविलं जातं, आम्हाला गंडविलं जातं, तो धर्म, जो विषमतावादी जो धर्म आहे, त्या धर्माला रविदासांनी नकार दिला होता, त्याचं खंडन केलं होतं. ही गोष्ट आपण या निमित्ताने जाणून घेणं फार महत्त्वाचे आहे. आणि मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांचं पुढचं जे दोहा आहे की मन चंगा तो कठोती मी गंगा, मनात तुमच्या असलं पाहिजे, तो म्हणजे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. गुरु रविदासांनी जो संदेश दिला आहे तो संदेश फार महत्त्वाचा आहे. बांधवांनो, आम्हाला आजही इथली भटशाही गंडविते आणि त्या गंडविल्याला आम्ही स्वतः बळी पडतोय. त्या गंडविण्यावरती या भटांच्या ज्या चुकीच्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, यावरती रविदासांनी फार प्रखरपणे आमच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकण्यासाठी साख्या दिलेल्या आहेत. गुरु रविदास म्हणतात, रविदास ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो होवे गुण परवीन. तुम्ही ब्राह्मण आहे आणि तो ब्राह्मण जर गुणहीन असेल तर त्याची पूजा करायची त्याला काही गरज नाही आहे. तुम्ही एखादा चांडाळ आहे आणि तो जर गुणवान असेल, तो जर समतेचा विचार रुजवणारा असेल तर तुम्ही त्याला धन्यता द्या, त्याची पूजा करा याचा अर्थ त्याला सन्मानाने वागा, त्याला फॉलो करा. हे गुरु रविदासांचं सांगणं निश्चितपणे आम्हाला संत तुकाराम महाराजही यापुढे म्हटलेले आहेत, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. आणि हे जे विधान आहे, हा जो अभंग आहे, निश्चितपणे आम्हाला जाणीव करून देणार आहे की गुरु रविदासांचा विचार पुढं संत तुकाराम महाराजांनी सुद्धा पुढे नेलेला आहे. त्यांना कळालंय, आम्हाला कधी कळणार आहे हे आम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. बांधवांनो, की ज्या संत रविदासांनी विज्ञानवादी संदेश देत असताना सांगितलंय की चाम के हम भी चाम के तुम भी, चाम का है जग सारा, चाम बिना कोण बना पूछे रविदास संसारा. म्हणजेच इथली समता एका शब्दामध्ये, विज्ञानाच्या एका वाक्यामध्ये संत रविदासांनी सांगितले की इथला जन्मणारा प्रत्येक माणूस हा हाड, मांस आणि रक्ताच्या घटकांनी बनलेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये जी विषमता केली जाते, जी उच्च नीचता केली जाते, ही फार चुकीची आहे. आणि म्हणून ती चुकीची असणारी गोष्ट रविदासांनी नाकारली आणि समतेच्या आधारावरती, मानवतेच्या आधारावरती विचारधारेचा प्रचार करून संपूर्ण भारतामध्ये समतेचा विचार रुजवण्यामध्ये गुरु रविदासांची फार मोठी मेहनत आहे, फार मोठी भूमिका आहे. ती भूमिका आम्ही समजून घेणं आज फार महत्त्वाचं आहे.
गुरु रविदासांचा हा जो वारसा आहे बांधवांनो, हा वारसा पुढे संतांनी नेत असताना ज्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो अनटचेबल नावाचा जो ग्रंथ आहे तो रविदासांना अर्पण केलेला आहे. म्हणजे रविदासांचं जे महत्त्व आहे हे निश्चितपणे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत झालं होतं आणि म्हणून त्यांच्या विचारांना ते फॉलो करत होते. ही गोष्ट आम्हाला सहजपणे लक्षात येते. या निमित्ताने गुरु रविदासांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन पुढे नेण्याची तुमची माझी जी भूमिका आहे या भूमिकेवरती विचार करत असताना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला संदेशही या निमित्ताने फार महत्त्वाचा आहे, जो 18 मार्च 1956ला आग्र्याच्या भाषणामध्ये सांगितला होता की काय झालेलं आहे की माझ्या चारही बाजूने कारकुनांची गर्दी जमलेली आहे. ते फक्त आपले पोट भरण्यात व्यस्त आहेत. ते समाजाच्या समस्या सोडवतील असे वाटले होते, पण ते स्वतःच्या समस्या सोडू शकत नाहीत. मी 30 वर्षे संघर्ष करून जे हक्क अधिकार मिळवून दिले, संसद विधानसभा यामध्ये प्रतिनिधित्व व्यवस्था केली, मुली यांना शैक्षणिक सवलती नोकरी व्यवस्था करून ठेवली. आता तुमची नैतिक जबाबदारी आहे की हे सर्व जे या देशातील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक असमानता नष्ट करून संघर्ष करण्यासाठी आणि संघटित करून जे उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत काम करण्यासाठी आपण सर्वांनी बलिदान करावं. आणि हे बलिदान कुठपर्यंत करावं तर ह्या संघर्षासाठी आपल्या प्राणाचं बलिदान जरी करायची वेळ आली तरी तुम्ही ते करावं. ही उद्दिष्ट हा संदेश गुरु रविदासांनी दिलेला आहे. आणि या संदेशाला खऱ्या अर्थाने कुणं पुढं नेलं आहे तर ते नेलं आहे मान्यवर कांशीराम साहेबांनी. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी हाच धागा पकडून याच वरती काम करून 15 मार्च 1983 ते 24 एप्रिल 1983 3200 किलोमीटरची म्हणजे 3200 किलोमीटरची सायकल रॅली काढून भारतभर संत रविदासांचा जो विचार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार प्रसार आणि प्रचार केला. ज्यामध्ये ही रॅली इतकी प्रभावी ठरली की लोकांमध्ये त्या रॅलीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन झालं. आणि 6 डिसेंबर 1990 ते 14 एप्रिल 1991 130 दिवस रॅली काढून जी सायकल रॅली होती विचारधारेचा प्रसार आणि प्रचार केला. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी जे 6000 जातीमध्ये जो बहुजन समाज जो विखुरलेला आहे त्या समाजाला एकत्र करण्याचं काम, गुरु रविदासांच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम हे मान्यवर कांशीराम साहेबांनी केलेलं आहे. या निमित्ताने आज ज्या देशामध्ये घटना घडतात यामधून आम्ही सावध होणं फार गरजेचं आहे बांधवांनो. गुरु रविदासांना ज्या लोकांनी संपवलं आहे त्या लोकांचा जो दुष्ट हेतू आहे तो आमच्या लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे बांधवांनो. ज्या गुरु रविदासांच्या अनेक राजे, जवळपास 22 राजांनी त्यांच्या मार्गावरती त्यांच्या विचारधारेवरती चालण्याचं काम केलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक मोठे मोठे राजे आपल्याला लक्षात येतं आहे. ज्या मेवाडचा राजा असेल, याचबरोबर राजा पिपा असेल किंवा दिल्लीचा जो सिकंदर लोधी असेल, या सर्व राजांनी गुरु रविदासांचा विचार आणि त्यांचं मार्गदर्शन यावरती आपली राज्यव्यवस्था ठेवली होती. आणि काय होतं गुरु रविदासांच्या विचारधारेचं महत्त्व तर गुरु रविदासांनी सांगितलं होतं, ऐसा चाहू राजमय जहा सबन को मिले अन्न, छोटा बडा सब संबसे रविदास रहे प्रसन्न. आणि मग ही जी विषमता आहे छोटं बडोची ती विषमता संपवून सगळ्यांना समानतेच्या तत्वावरती अशी राज्यव्यवस्था करा की ज्या ठिकाणी समता असेल, बंधुता असेल, न्याय असेल आणि कुणीच उच्च आणि कुणीच नीच नसणारे अशी व्यवस्था तुम्ही असावी हे सांगितलेलं. आणि म्हणून गुरु रविदासांचा जो विचार आहे तो विचार त्या राजांनी त्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये निर्माण केला. आणि बेगमपूर नावाचं जी संकल्पना होती की कुठेही कुणाच्याकडेही गम नसावं, कुणीही दुःखी नसावं, सर्वांना त्याच्या न्याय हक्काप्रमाणे प्रत्येकाला आपला हक्क अधिकार मिळावा, यासाठी गुरु रविदासांनी केलेलं जे आंदोलन आहे, जो त्याग आहे, हे सर्व फार महत्त्वाचं आहे बांधवांनो. गुरु रविदासांनी जो समतेचा विचार सांगितला, संत मीराबाईंनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. आणि मीराबाई एका ठिकाणी म्हणतात की गुरु रविदास मिलो मुझे अब न रहूंगी अटकी. ही जी ती आहे की मला आता गुरु रविदासांचा उपदेश किंवा संदेश मिळाला आहे आणि मला आता ज्ञानाची जी घुटकी आहे ती गुरु रविदासांकडून मिळालेली आहे, मी तिला पुढे नेण्याचं काम करील. हा जो विचार आहे, हा विचार आम्ही सर्वांनी या निमित्ताने पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे बांधवांनो. आमचे अनेक लोक आज जे जीवन जगत आहेत त्या जीवन जगण्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की कशी प्रकरणं घडत आहेत आणि कसं आम्हाला
हिणवलं जात आहे। या निमित्ताने अगदी थोडक्यामध्ये मी माझा जो शेवट आहे तो शेवट करत असताना आपण काय केलं पाहिजे यावरती बोलून मी माझं मनोगत आहे या ठिकाणी संपवणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांना धन्यवाद देतो की त्यांनी चर्मकार जातीचं हे जे प्रबोधन परिषद आहे ही प्रबोधन परिषद या ठिकाणी आयोजित केली, जिला राज्यस्तरीय दर्जा आहे। आणि या महासंमेलनामध्ये या प्रबोधन परिषदेमध्ये जे विषय घेतले ते विषयसुद्धा फार महत्त्वाचे आहे। पुणे या ठिकाणी घोरपडे पेठ आहे, या घोरपडे पेठमध्ये होत असणारी ही जी ऐतिहासिक जी परिषद आहे निश्चितपणे एक दिशादर्शक हे असणार आहे। आजची जी तारीख आहे 22 ऑक्टोबर 2016 आणि पुण्यामधून ज्या दिला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाचं माहेरघर का म्हणतात याचा सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे। चर्मकार जाती आणि प्रबोधन महासंमेलनाचा नेमका उद्देश मी आपल्यासमोर ठेवणार आहे आणि या उद्देशाप्रती आपण काय केलं पाहिजे यावरतीही मी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी भूमिका मांडत असताना त्याला पुढे नेणार आहे की चर्मकार जातीतील जे मूलनिवासी बहुजन समाज आहे हा संतांच्या विचारधारेने आणि संतांच्या आणि महापुरुषांचा जो अंतिम उद्देश होता, मानवमुक्तीचा, समतेचा जो विचार होता, जो प्रबोधन करून त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात सहभागी करणे हा त्यांचा उद्देश होता। त्या उद्देशाप्रती सद्य परिस्थितीमध्ये चर्मकार जातीच्या व संत रविदासाच्या नावाने महाराष्ट्रात नव्हे देशात अनेक संघटना आहेत, त्यामध्ये कार्यरत असणारे विद्वान विचारवंत रविदासांच्या विचारांचे प्रचार करणारे अनेक विचारवाहक यांच्यामध्ये अनेक गोष्टीवरती मतभिन्नता असणार आहे। दुसरी गोष्ट, नेतृत्व करणाऱ्या नेत्यामध्ये व समाजामध्ये संभ्रम असणार आहे। हा संभ्रम दूर करणे आणि त्यांना एका निश्चित उद्देशासाठी समाज आणि नेतृत्व यांना एकत्र आणणे हाही एक या परिषदेचा उद्देश आहे। हेही या निमित्ताने मी आपल्यापुढे ठेवतो। ही जरी चर्मकार जातीच्या नावावरती संमेलन असलं तरी हे एका जातीचे काम करण्यासाठी हे संमेलन घेतलेलं नाही आहे, तर चर्मकार जातींना आणि पोट जातींना इतर 6743 जातीबरोबर जोडून मूलनिवासी बहुजन समाज निर्माण करणे, त्यांना प्रबोधित करणे हे या परिषदेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असंही आपल्याला म्हणता येईल। या प्रबोधन संमेलनासाठी चर्मकार जातीतील विविध संघटनांमध्ये व विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी, नेते, विचारवंत यांना या निमित्ताने निश्चितपणे या मंचावरती बोलवलेलं आहे। चर्मकार जातीतील लोक विविध क्षेत्रामध्ये संघटनामध्ये विभाजित होऊन काम करीत असल्यामुळे त्यांना प्रतिकारविहीन आणि चर्मकार महापुरुषांच्या व संतांच्या निर्धारित अशा युद्धाचं आणि या उद्देशाचं जे आंदोलन आहे ते बुद्धांचं आंदोलन महात्मा बसवेश्वर, संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि फुले शाहू आंबेडकर, पेरियार या सर्वांनी, अण्णाभाऊ साठेंनी पुढं नेलेलं आहे। आणि हेच आंदोलन आता तुम्हाला आणि मला पुढं नेण्यासाठी पुनश्च एकदा एकत्रित येऊन हे आंदोलन पुढं न्यायचं आहे। बांधवांनो, या निमित्ताने आम्ही सर्वजण जी आमची जबाबदारी आहे, मान्यवर कांशीराम साहेबांनी जो केलेला त्याग आहे, त्यांचं समर्पण आहे, त्या उद्देशावरती काम करत असताना त्यावरती आम्ही पुनश्च एकदा सर्वजण एकत्रितपणे काम करू आणि या चर्मकार प्रबोधन महासंमेलनाच्या निमित्ताने जो रविदासांचा विचार आहे, जो मान्यवर कांशीराम साहेबांनी पुढे नेलेला आहे, तो विचार पुढे नेत असताना निश्चितपणे आम्ही हे जे स्वाभिमानी आंदोलन आहे हे स्वाभिमानी आंदोलन पुढे नेण्यासाठी प्रयत्नरत राहूया। यासाठी आम्ही गुरु रविदासांचा जो क्रांतिकारी विचार आहे तो क्रांतिकारी विचार पुढे नेत असताना जे आमच्यामध्ये असणारे जे पोटभेद आहेत ते सगळे पोटभेद विसरून आम्ही निर्व्यसनीसुद्धा राहणं फार महत्त्वाचं आहे। ज्या रविदास म्हणतात की सत्य विद्या को पढे सदा प्राप्त करे ज्ञान, आम्ही सत्य विद्या आहे ती सत्य विद्या पडण्यासाठी शिकण्यासाठी प्रयत्नरत राहणं गरजेचं आहे। आणि शेवटी सांगेल की आपण सर्वांनी निर्व्यसनी राहणं फार गरजेचं आहे। रविदास म्हणतात, रविदास मदिरा का पीजिए जो चढ़े सो उतराय, नाव महारस का पीजिए जो चढे सो कभी ना उतराय। म्हणजेच आपण बहुजन समाजाने, चर्मकार समाजाने निर्व्यसनी राहणं गरजेचं आणि कोणतं व्यसन करा तर ज्ञानाचं व्यसन करा। ज्या ज्ञानाच्या व्यसनानंतर संघटनाचं व्यसन करा, ज्या संघटनाच्या व्यसनानंतर तुमच्या बांधवांमध्ये तुम्ही जागृतीसाठी सतत प्रयत्नशील राहाल। या विचार मंचावरून आपल्या सर्वांना आवाहन करून थांबतो की आपण सर्वजण या चर्मकार जाती महासंमेलनाच्या निमित्ताने
आपला वेळ, आपली बुद्धी, आपला श्रम आणि पैसा या राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी द्याल अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय रविदास, जय भारत.